तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात? पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. आजचा हा आपला व्हिडिओ हा थोडासा वेगळा आहे. हा कोणताही ट्रॅव्हल किंवा कोणत्या तरी टुरिझमसाठी नसून आजचा हा व्हिडिओ आमच्या पंढरपूरच्या आषाढी एकादशीबाबत आहे. भारताची दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आमच्या पंढरपूरला दरवर्षी एकूण 4 वाऱ्या भरल्या जातात. या 4 वाऱ्यांपैकी सर्वात मोठी अशी ही आषाढी एकादशी. अद्भुत महाराष्ट्रीयन संस्कृतीचे एक अनोखे वैशिष्ट्य म्हणजे ही पालखी. पालखीची ही प्रथा 1000 वर्ष जुनी परंपरा आहे, ज्याचे पालन करणारे वारकरी लोक वारी नावाच्या प्रथेचे पालन करतात. दिंड्यांमध्ये एकत्र येऊन गाणे, नृत्य आणि ज्ञानोबा तुकारामचा जयघोष करून लोक हा सण साजरा करतात. आषाढ आणि कार्तिक या हिंदू महिन्यात पंढरपूर या देवी नगरीची यात्रा असते. दरवर्षी पालखी सोहळा जून म्हणजेच हिंदू महिन्याप्रमाणे ज्येष्ठ मध्ये सुरू होतो आणि सुमारे 22 दिवस चालतो. पालखी दरवर्षी आषाढ महिन्याच्या पूर्वार्धात 11व्या दिवशी पंढरपूरला पोचते. प्रत्येक संत ही वारी परंपरा शतकानुशतके पाळत आले आहे. वारी या प्रथेचा इतिहास तसा खूप मोठा आहे. 1685 साली तुकाराम महाराजांचे धाकटे सुपुत्र नारायण बाबा हे नाविन्यपूर्ण मनाने पालखीची ओळख करून दिंडी वारीच्या परंपरेत बदल घडवून आणण्याचा निर्धार केला. हे सामाजिक आदर आणि शांततेचे लक्षण होते. तुकारामांच्या चांदीचा पादुका त्यांनी पालखीत ठेवल्या. ते दिंडी घेऊन आळंदी नावाच्या ठिकाणी निघाले. तेथे त्यांनी त्याच पालखीत ज्ञानेश्वरांच्या पादुका ठेवल्या. ही परंपरा 1830 पर्यंत प्रत्येक वर्षी पाळली गेली. जेव्हा तुकाराम महाराजांच्या कुटुंबात विशेषाधिकार आणि अधिकारांवरून वाद निर्माण झाले, या कारणास्तव लोकांनी जुळ्या पालख्यांची ही परंपरा खंडित करून आळंदीहून ज्ञानेश्वर पालखी आणि देहूतून तुकाराम महाराजांची पालखी अशा वेगवेगळ्या पालख्यांचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला. वर्षानुवर्षे वेगवेगळ्या पालख्या पुण्यात थोड्या काळासाठी भेटतात आणि नंतर हडपसरला पुन्हा वेगळ्या होतात. पंढरपूरजवळील वाखरे या गावात पालखी पुन्हा भेटतात. दरवर्षी हजारो भक्त मिरवणुकीचे अनुसरण करून परंपरेची लोकप्रियता दरवर्षी वाढत जाते. सध्याच्या वर्षी साधारण 22 लाख वारकरी या सोहळ्यात सहभागी झाले होते. आम्ही पंढरपुरात स्थायिक जरी असलो तरी या वारीच्या अथांग सागरामध्ये आम्हाला देखील ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराजांचे दर्शन घेणे थोडे अवघडच जाते. त्यामुळे पंढरपूरकरांची एक प्रथा, ज्यावेळेस या पालख्या आपापल्या गावी माघारी निघतात, म्हणजेच ज्यावेळेस त्यांचा प्रवास चालू होतो, त्यावेळेस सर्व पंढरपूरकर एकत्र येऊन पंढरपुरातल्या वेगवेगळ्या चौकात या पालख्यांचे दर्शन घेतात. आत्ताच आपण पाहिल्याप्रमाणे वेगवेगळ्या वाद्यांच्या तालात आणि नामघोषांच्या सुरात हा वारकऱ्यांचा परतीचा प्रवास असा सुरू असतो. हा प्रवास पंढरपुरातून पौर्णिमेच्या दिवशी सुरू होतो. आपापल्या ठरलेल्या ठिकाणाहून निघाल्यानंतर या पालख्या सर्वप्रथम जातात ते पंढरपूरच्या बाहेर असलेल्या विसावा मंदिर येथे. या विसावा मंदिरा येथे पंढरपुरातील अनेक समाजसेवकांनी या वारकऱ्यांसाठी मोफत अशी जेवणाची व अल्पोपहाराची सोय केलेली असते. हा अल्पोपहार घेऊन ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराजांच्या पालखीची येथे आरती केली जाते.
आणि या आरतीनंतर या पालख्या वाखरीच्या दिशेने मार्गस्थ होतात. परतीच्या प्रवासात हा पहिला मुक्काम वाखरी येथेच या पालख्यांचा असतो. पंढरपुरातील अनेक माता भगिनी, लहान मुले ज्यांना वारीच्या गर्दीत तुकाराम महाराजांचे व ज्ञानेश्वर महाराजांचे दर्शन घेता आलेले नसते, ते सर्व या विसावा मंदिरापाशी आधीच येऊन थांबलेले असतात. जसे पालखी इथे पोचते तसे इथे अथांग सागर भाविकांचा उमळून येतो. दर्शनासाठी मोठमोठ्या रांगा लागतात, त्यामुळे पालखीचा बराचसा वेळ हा इथेच जातो. जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांची पालखी विसावा मंदिरापाशी पोचल्यानंतर आम्ही बराच वेळ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचीही वाट बघत इथे थांबलो होतो. परंतु ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखींना खूपच वेळ लागत होता आणि अचानकपणे पाऊसही मोठा सुरू झाला. त्यामुळे आम्ही तुकाराम महाराजांच्या पालखीचे दर्शन घेऊन पुन्हा घराकडे जाण्याचा निर्णय घेतला. माघारी घराकडे चालत जात असताना आम्हाला रस्त्यात ज्ञानेश्वर महाराजांनीही दर्शन दिले. मनाला खूप आनंद झाला. हा जो अश्व आपण समोर पाहत आहात, हाच अश्व पंढरपूरकडे येत असताना जे रिंगण सोहळा होतो, त्या रिंगण सोहळ्यामध्ये हे 2 अश्व धावत असतात. आजपर्यंत कधी रिंगण सोहळा पाहण्याचा मला योग आला नाही. यावर्षी नक्की ठरवलं होतं की रिंगण सोहळ्याला नक्की आपण भेट द्यायची आणि त्याचाही एक छान असा व्लॉग बनवायचा. परंतु अचानक तब्येत बिघडल्यामुळे मी ते करू शकलो नाही. पण पुढच्या वर्षी नक्कीच आपण हा रिंगण सोहळा आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्याचा प्रयत्न करूया. तर मित्रांनो, कसा वाटला हा ब्लॉग नक्कीच कमेंटमध्ये सांगा. म्हणजेच इथून पुढे येणारे ब्लॉग देखील आपल्यापर्यंत पोहोचवण्यात मला देखील तेवढीच मजा येईल. जे कोणी नवीन व्ह्यूअर्स असतील त्यांनी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.